पास देण्यात आलेले, ज्यांच्याकडे पास नसतील त्यांना बाहेर काढण्यात येईल. कृपया पक्षशिस्त पाळायची आपण सगळ्यांनी. फोटो काढू बसा बरोबर प्रायव्हेट आहे काय इकडे तुमच्याकडे आज एवढी सगळी सत्ता असताना सुद्धा जर तुम्ही अगोदरच्यांकडे बोट दाखवणार असाल तर मला वाटतं तुमच्यासारखे करंट फक्त तुम्हीच आहात. आणि कधी दुसरं काय की ह्या सगळ्या गोष्टींवरती लोक प्रश्न विचारायला लागले, वृत्तपत्रांमध्ये लिहून यायला लागलं की मग हे काय सांगणार, मग हे थोडंसं भारत माता की जयचा विषय काढणार. म्हणजे काय तर लोकांचं जे लक्ष आहे ते कुठेतरी दुसरीकडे करायचं, म्हणजे आपले सगळे दोष जे आहेत, आपली सगळी जी कमतरता आहे आपल्या सरकारमधली ती कुठेतरी झाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. मागे एका सभेमध्ये राजसाहेबांनी सांगितलं होतं, त्यांनी सांगितलं होतं की भाजपा म्हणजे काय, तर भाजपा म्हणजे थापा. आता गेल्या काही महिन्यांपूर्वी कल्याण नोकरीची निवडणूक झाली. त्या निवडणुकीच्या आधी आचारसंहिताच्या दरम्यान माननीय मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की 6,500 कोटीचं पॅकेज देऊ. तर 6,500 कोटी म्हणजे काय झालं, एका शहरासाठी 6,500 कोटी, लोक खुश, टाळ्या, भरपूर जल्लोष. 6,500 रुपये तरी दिले का? विचारा तिकडच्या लोकांना काय परिस्थिती आहे त्यांची. तिथेही पाण्या वाचून जनता तडफडते. अहो पैसे आहेत कुठे, यांचं एक चांगलं असतं, दर थोडे दिवस झाले की एक छानसा शब्द शोधायचा, कधीतरी त्याला म्हणायचं स्मार्ट सिटी. सिटी आहे तिकडेच आहे, शहर आहे तिकडेच आहे, बकाल आहे, त्याला म्हणायचं स्मार्ट सिटी, ऐकायला बरं वाटतं. दुसरं काय, स्टार्टअप इंडिया, मग काय मेक इन इंडिया. हे सगळे शब्द इतके बरे वाटतात, बोंडस वाटतात की आपल्याला वाटतं की अरे वा काय छान, कुठल्या कुठे आपल्याला नेणार आहेत. आणि ते त्यांचे दिल्ली शिवरायचे त्यांची एक सवय होती ना, अच्छे दिन आएंगे, मग सगळे म्हणणार, परत म्हणा अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. 2 वर्ष झाली, गेले कुठे तुमचे अच्छे दिन. आज जनता काय म्हणते माहितीये का, आता अशा घोषणा द्यायला सुरुवात झालीये, बस एक ही भूल कमल का फूल, एक ही भूल कमल का फूल, म्हणा एक ही भूल कमल का फूल. आता इतकं लोकांना मूर्ख समजतात काय. ठीक आहे, एका दुसऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या थापा बसल्या म्हणजे सदा सर्वदा असंच होणार आहे का. अशा काही जनताची समोर बसलेली हुशार आहे, ही योग्य वेळ येतात त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीये. आता आपण महाराष्ट्र सरकारबद्दल बोलू. हे सरकारमधले जे 2 पक्ष आहेत ते नक्की एकत्र आहेत का नाही आहेत हेच कळत नाही. रोज बघायचं पेपरमध्ये यांच्या भांडणाच्या बातम्या.
तिकडे त्या मरीन ड्राईव्ह वरती ते काहीतरी पांढरे दिवे लावले भाजपने. लगेच दुसऱ्यांनी त्याचा आक्षेप घेतला, म्हणजे हे कसे बदलले, मग पिवळे दिवे लावा. मग ते पिवळे दिवे लावून झाले. त्या नाले सफाईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला, तर भाजप इकडे चौकशी लावणार यांची. तिकडे सामनामधून सतत सरकारवरती टीका करत राहायचं. म्हणजे झाले असं की हे नवरा बायको खरंच एकत्र नांदतायत का नाही नांदतायत माहित नाही. यांच्या भांडणामध्ये ही सामान्य जनता आहे ना, त्या मुलांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. याचं उत्तर, याचा जबाब त्यांना कुठेतरी द्यावा लागेल. आता दुसरं असं आहे की त्या देवदार कचरा भूमीला गेले अनेक दिवस आग लागली आहे. जवळजवळ गेले 2 महिने लागले की आग भिजत नाहीये. हे पाप कोणाचं आहे? या महानगरपालिकेमध्ये या दोघांची एकत्रित सत्ता गेली 15-20 वर्ष आहे आणि तरी सुद्धा यांना एका साध्या कचरा भूमी जायची जागा मिळू नये. आणि मग एकमेकांकडे दोषारोप करत राहायचे. यांच्यावरती ते अंगलट आणायचं असेल तर दुसऱ्या पक्षाचे लोक तिकडे जाणार आणि त्याच्यावरती काहीतरी मीडियाला घेऊन जाणार आणि त्यांना काहीतरी सांगणार. आता मध्या एक शिवजयंतीच्या दिवशी या समोरच्या इमारतीला आग लागली. आग लागल्यानंतर आम्ही इकडेच होतो त्यावेळेला शिवजयंतीच्या सोहळ्यासाठी. तर वरळीच्या फायर ब्रिगेडला फोन केला आणि इथल्या माहीमच्या फायर ब्रिगेडला फोन केला. दोन्ही 2 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, फायर ब्रिगेड येईना. म्हटलं असं तरी होत नाही. आपले फायर ब्रिगेडचे कर्मचारी अतिशय सक्षम आहेत, ते तात्काळ अशा कुठल्या कॉलला उत्तर देतात. असं का होत आहे? एक 15-20 मिनिटानंतर म्हणजे खरं तर ते तात्काळ यायला हवे ते इतक्या जवळ इकडे फायर स्टेशन्स आहेत, नाही आले. मग त्यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा ते बिचारी कर्मचारी म्हणले की आमचा अर्धा कर्मचारी वर्ग ते देवनारला आग विझवण्यामध्ये होतोय. म्हणजे असं लक्षात घ्या की या लोकांची पापं ते बिचारी 24 तासासाठी करून अर्ध मुंबईचं फायर ब्रिगेड तिकडे आग विझवायला लागलंय. मग इतर ठिकाणी काय झालं तर लोकांनी काय मारायचं? हे दोष कोणाचा आहे? हा ते पाप कोणाचं आहे? हे या आत्ताच्या सरकारचं आहे. बरं असं आहे की तिकडचे खासदार ते काय म्हणतात की हा सेनेला बदनाम करायचा कट आहे. कट वगैरे जर असलाच तर तो असं आहे की तुम्ही जे कॉन्ट्रॅक्टकडून कट घेतलीत ना त्याची फळ आहे. हा बदनामीचा कट वगैरे काय नाही, तुम्ही घेतलेल्या कटचा परिणाम आहे हा. आणि दुसरं असं आहे की या अच्छे दिनचं गाजर जे होतं ती जनतेची फसवणूक ती आता लोकांच्या चांगलीच लक्षात यायला लागली आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये अनेकदा मीडियातले लोक प्रश्न विचारतात, सगळे लोक छोटे छोटे प्रश्न विचारत असतात नेहमी की काय हो तुमच्या आता तेवढे लोक तुमच्या पाठीशी आहेत का? तुमच्यातले काही लोक सोडून वगैरे गेले. म्हटलं सोडून गेले ते गेले, हे जे सगळे बरोबर आहेत ना, ह्यांच्यामध्ये परत महाराष्ट्राची सत्ता घेण्याची ताकद आहे ती या सगळ्या लोकांमध्ये. आणि जोपर्यंत हा सगळा जनसागर आपल्या बरोबर आहे तोपर्यंत आपल्याला कशाची भीती बाळगायचं कारण नाही. बरं असं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतील तसेच राजकीय पक्षाच्या आयुष्यामध्ये सुद्धा चढउतार येतच असतात. कधी 13 आमदार येतात तर कधी एखादा येतो. पण ठीक आहे, एखादी लाट होती ती गेली, ती विरली. आता नाही पुन्हा असं होणार आहे. हे सगळे दूधपुळे नाही आहेत. त्या अच्छे दिनची सगळी स्वप्न आता लोकांना कळलं की सगळी नुसती स्वप्न होती, ही कधी प्रत्यक्षात उतरणार नाहीये. आणि दुसरं असं की महत्वाची गोष्ट अशी की जोपर्यंत मगाशी मी सुरुवातीला सांगितले की राजसाहेबांसारखा नेता जोपर्यंत आपल्याबरोबर आहे तोपर्यंत आपल्याला कुठल्याच गोष्टीचं करायचं कारण नाही. एखाद दुसरी निवडणूक नाही, जसं आपण युद्धामध्ये म्हणतो की एखाद दुसऱ्या छोट्या लढाईमध्ये माघार घ्यायला लागली म्हणजे युद्ध हरलं असं नाही. तसंच की आपण जोपर्यंत ही लढाई जी आहे आपली ती अजून अहमदाबाद पुणे ट्रेन 96,000 कोटी अरे पैसे काय आकाशाच्या प्रमाणात काय? तुमच्यावर 4 लाख कोटीचं कर्ज आहे. कशाला खोटं बोलताय तुम्ही लोकांशी? कुठून आणणार पैसे तुम्ही? हे तुम्ही लोकांसमोर जाऊन सांगा पहिल्यांदा. शेतकरी आत्महत्या करतायत, पाण्याचा प्रश्न आहे. लातूर आणि परभणीत खून पडतायत. 144 कलम लागतात मित्रांनो. महाराष्ट्राच्या अनेक भागात वीज नाहीये आणि यांना मेक इन इंडियाची स्वप्न पडली. लाज नाही वाटत? तुम्ही लोक समजा किती देणार आहात याची उत्तरं तुम्हाला द्यायला लागतील. त्या ठिकाणी बोटॅनिकल गार्डनला जाऊन होत टाटांच्या माध्यमातून देशातलं सुंदर जे डॉक्टर पसरीशांनी गौरवलं, देशातलं सुंदर असं चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क तिकडे उभं होत आहे. शिवकालीन वस्तूंचं स्मारक तिकडे उभं होत आहे. आणि हे लोकांच्या पैशातून नाही मित्रांनो, हे CSR फंडात उभं होत आहे. हे टेंडर खाण्यात नालायक बघणं आणि आपला नेता CSR फंडात नाशिकच्या जनतेकरता तिकडे सर्व गोष्टी करतोय. याला म्हणतात प्रस्ताव नेता मित्रांनो, याला म्हणतात राजसाहेब. हे कसलं काही करायचं नाही, काही नाही, भूल धाबा द्यायच्या नुसत्या लोकांना. माझे साधे प्रश्न आहेत. का टाटांना वाटलं की नाशिकमध्ये काम करावं? का रिलायन्सला वाटलं की नाशिकमध्ये काम करावं? का रेंजला वाटलं की नाशिकमध्ये काम करावं? का श्रीकेला वाटलं की
नाशिकमध्ये काम करावं, कारण आज या महाराष्ट्राची शेवटची आशा, खरी आशा म्हणजे आमचा पारदर्शक नेता सन्मान्य राजसाहेब ठाकरे, बाकी सर्व नालायक आहेत. कारण असताना एखाद्याला बोलतो तुम्ही 9 वर्षाचा पक्ष आहे. माझं आव्हान आहे, नाशिक सारखं सुंदर शहर या महाराष्ट्राचं दाखवून द्या, हिंमतच दाखवून द्या. आता आमचे तुम्हाला प्रश्न आहेत, हे आम्ही नाशिक बद्दल सांगितलं. आज तिकडे मुंबईचा डॅम आहे, येणाऱ्या काळात पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मित्रांनो, अप्रतिम असे 192 कोटीचे रस्ते तयार होत आहेत. रस्त्यामध्ये खते सोडून सापडत नाहीये. इतकं सुंदर काम केलंय आणि कुठल्याही प्रकारचा कर न लावता, नीट ऐका मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा सामान्य जनतेवर कर न लावता सन्मान्य राजसाहेबांनी हे सर्व नाशिककरांना दिलेलं आहे. ह्याला म्हणतात त्याचा मित्रांनो, टेंडर नाही घालत बसले, पैसे नाही खात बसले, अत्यंत खुल्या दिव्याने सर्वांना एकत्र घेऊन ते काम करत होते. ह्याला म्हणतात त्याचा मित्रांनो. हे मुंबईमध्ये 20 वर्ष सत्ता, ठाण्यामध्ये 20 वर्ष सत्ता, कल्याण डोंबिवलीमध्ये 20 वर्ष सत्ता. आता तुम्ही उत्तर द्या की तुम्ही 20 वर्षात या 3 सर्वांना काय दिलं. आणि हिंमत असेल हे एकत्र लक्षात ठेवा. दादर विभागाचे विभागाध्यक्ष सन्माननीय पाटणकर याला विनंती करेल की त्यांनी मला राज ठाकरे साहेबांचं स्वागत करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागाध्यक्ष पाटणकर सन्माननीय राज ठाकरे साहेबांना. सर्वप्रथम मी आपल्याला सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपल्या खरं तर गेल्या वर्षी एक सर्क्युलर आलं राज्य सरकारचं. मी तुम्हाला कुठच्या तारखा हव्या असतील तर त्या सांगा. आपण तारीख सांगितली, म्हटलं आम्हाला गुढीपाडव्याला आम्हाला सभा घ्यायला परवानगी द्या, दिली. राज्य सरकारने परवानगी दिली, महानगरपालिकेने परवानगी दिली, पोलिसांनी मीटर लावलं. तर बाहेरच्या ट्रॅफिकचा आवाज 100 डेसिबल पेक्षा जास्ती होता. आणि मुळात पहिले जाहीर सभा घ्यायची. हे शिवाजी पार्क मैदान, इतकी वर्ष अनेक दिग्गजांनी इथे सभा गाजवल्या. हे शिवाजी पार्क मैदान, आणि सभा घ्यायच्या कुठे? इथे सभा घ्यायच्या नाहीत, तिथे सभा घ्यायच्या नाहीत. निवडणुकीच्या काळामध्ये असतात ते कधी शाळेच्या जवळ सभा घ्यायची नाही. अरे रात्र शाळा आहे कधी? शाळा सकाळी असते ना, रात्री सभा येऊ दे की. असो, ती परवानगी मिळाली आपल्याला, परवानगी मिळाली, इथे सगळं सुरू झालं. पाडव्याला आपली जाहीर सभा जाहीर झाली. काही जणांच्या पोटात दुखायला. खरं तर महाराष्ट्रामधले अनेक दिवस हे साजरे करायचे आता आपल्यामुळे कळायला लागले इतर पक्षांना. माहिती कुठे होतं? आणि मग आपले काय ते सभेची सभा आपली आहे, मग आपली सभा आहे त्याच्या अगोदर मग शिवसेनेने काय झेंडे लावायला सुरुवात केली आणि अजून काय काय लावायला सुरुवात केली. सगळीकडे बघा ते काय काय झालं ते. आत्मविश्वास नसला ना की हे असं होतं.
राज्यात सत्ता यायची, घाबरतात आम्हाला. आणि मग तो केविलवाणा प्रयत्न असतो सगळा. मला या सगळ्या प्रकाराबद्दल चिडबिड तर राहू दे, मला कीव आली. टेलिव्हिजन चॅनलवरती कधीतरी कोणाचे तरी इंटरव्ह्यू चालू असतात नाही का, आपले चॅनलवाले घेत असतात. आणि मग तो माणूस बोलत असतो आणि मग त्याच्या मागून एक 8-10 माणसं अशी डोकत असतं, मी पण टीव्हीत दिसायला पाहिजे, मी पण टीव्हीत दिसायला पाहिजे. हे तसं सभा यांची, आम्ही पण दिसलं पाहिजे, लावा झेंडे. यांच्या बुद्धीची चीव येते. महानगरपालिकेला आज सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, केंद्रात आहे, आणि एका राजकीय पक्षाने सभा जाहीर केल्यावरती यांना पोटदुखी सुरू झाली. काय बोलायचं आता यांना? पण या सगळ्या गोष्टीतनं मी एक चांगला अर्थ काढला. या 2009 साली ज्या वेळेला विधानसभेची आपली इथे शिवतीर्थावरती सभा झाली, त्याच्यानंतर आज आपली इथे शिवतीर्थावरती सभा होते, शिवाजी पार्कला सभा होते. जवळपास किती वर्ष झाली होती त्याला? 7 वर्ष झाली. 7 वर्षानंतर सभा होते. आणि 7 वर्षानंतर ही सभा लागल्यावरती ज्या वेळेला सगळ्या आजूबाजूला जिकडे जेव्हा शिवसेनेचे झेंडे लागले, त्यावेळेला मी फक्त एकच मनातनं पकडलं की हा मला मिळालेला बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. त्यांनी मला तिथून सांगितलं की घे सभा, मी पण आहे बरोबर तुझ्या. त्याच्यामुळे मी याच्याकडे आशीर्वाद म्हणूनच पाहिलं. त्यांना जे हवंय, ज्या त्या पक्षातल्या आत्ताच्या लोकांना जे हवंय ते नाही मी देणार. मला जे हवंय तेच मी करणार. इतके विषय महाराष्ट्रामध्ये पडलेले आहेत, इतके विषय आहेत. पण अनेकदा लोकांशी बोलत असताना माझ्या काही पत्रकार परिषदा होतात, काही ठिकाणी सभा होतात. मी अनेकांशी अनेक विषय अनेकदा बोलत असतो. आणि मग ते विषय बोलत असताना मला एकदम ते अचानक सांगतात, अरे हे तुम्ही बोलला होता पण हे लोकांपर्यंत गेलं नाही, हे आपल्या पक्षाने केलं हे लोकांपर्यंत गेलं नाही, हे लोकांपर्यंत समजलं नाही. हल्ली तो सगळा प्रश्नच आहे. वर्तमानपत्र आणि आमचे चॅनल्स म्हणजे आजची वर्तमानपत्र आणि आजची चॅनल यांची जर समजा कार्यालय एकदा जर समजा तुम्ही जाऊन बघितली, उभी फूट पडलेली आहे, उभी फूट. कोणी सत्ताधाऱ्यांच्या बाजूचे, कोणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातले पत्रकार, कोणी या जातीचा, कोणी त्या जातीचा. आणि मग ह्यातलं बातम्या हे चॅनलचे मालक हे सत्ताधाऱ्यांच्या व्यासपीठावर जाणार. त्यांची कामं ठरलेली असतात, त्यांची स्वतःची वेगळी कामं असतात. त्याच्यामुळे खालपर्यंत सांगायचं नाही यांच्याबद्दल बातम्या छापायच्या नाही, त्यांच्या विरोधात यायच्या. आज मी बोलतोय, काही जणांना वाईट वाटेल त्यांच्यातल्या, पण हे सत्य आहे. हे मला त्यांच्याच लोकांनी सांगितलं, मी नाही गेलो शोधायला. हे 30 माणसं येऊन सांगतात की काय चाललंय, म्हणजे स्वातंत्र्यच नाही आम्हाला. संपादक सांगतात, मालक सांगतात हे लिहू नको म्हणून, पत्रकार सांगतात, संपादक सांगतो हे लिहू नको म्हणून. आणि मग अनेक बातम्या दाबून टाकायच्या, छोट्या छोट्या बातम्या द्यायच्या. नको त्या विषयाला महत्व, नको त्या विषयाला महत्व द्यायचं सगळ्या अख्ख्या देशभर. आणि म्हणून म्हटलं आज जर शिवाजी पार्कवरती शिवतीर्थावरती सभा असेल तर म्हटलं आपण जरा थोडासा एखादा आपला जुना हिशोब पण जरा मांडून टाकू. ह्या बोललो तो हिशोब नाही. हे तुमच्यामध्ये सगळ्या लोकांच्या मनामध्ये एक कानात काहीतरी
आतमध्ये घालायचं म्हणजे काय राजकीय पक्षाचे लोक आहेत आणि काही राजकीय पक्षांच्या आशीर्वादाचे काही पत्रकारही आहेत. हे पद आतमध्ये घालत बसायचं, सारखं कुचकुच 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 करत बसायचं. काय तर म्हणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणे आंदोलन अर्धवट सोडते. मला एक आंदोलन दाखवायचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हातामध्ये घेतलेलं मला एक आंदोलन दाखवायचं जे अर्धवट सोडलं. मराठी पाट्यांचं आंदोलन घेतलं, महाराष्ट्रभर मराठी पाट्या लागल्या दुकानांवरती. जे इतरांना इतक्या वर्षात काही जमलं ते आपण करून दाखवलं एका आठवड्यात. मोबाईल फोनवरती ज्या वेळेला फक्त इंग्रजी आणि हिंदी एवढंच फक्त ऐकू यायचं, तिथे ज्या वेळेला या सगळ्या मोबाईल कंपन्यांना ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका दिला, त्याच्यानंतर आज महाराष्ट्रभर प्रत्येकदा फोन केल्यानंतर तुम्हाला मराठी ऐकू यायला लागलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लागलं. मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नव्हती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे त्याला थिएटर्स मिळायला लागले, पडदे मिळायला लागले. रेल्वेचं आंदोलन घेतलं. या रेल्वेच्या आंदोलनामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकारला त्यावेळेला ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना त्यांना सांगावं लागलं की नाही, राज्यांमध्ये तिथल्या पहिल्यांदा 50% स्थानिकांना रेल्वेमध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि तिथल्या परीक्षा या स्थानिक भाषेमध्ये झाल्या पाहिजे. हे आपलं शेवटचा विषय टोल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जर टोलचा आंदोलनाचा मुद्दा घेतला नसता, आज महाराष्ट्रामध्ये अधिकृत 65 टोल नाके आज बंद झाले. ते केवळ फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामुळे झाले. दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षाने आजपर्यंत आंदोलन केलं होतं म्हणून सांगा मला जरा. का शिवसेना बोलत होती, का भाजप बोलत होतं, का कोण बोलत होतं? कोणी हा मुद्दा लावला नाही, कोणी हा विषय धरला नाही आणि त्याच्यामुळे आज अधिकृत 65 टोल नाके बंद झाले आणि महाराष्ट्रातले सगळे अनधिकृत टोल नाके बंद झाले. या राज ठाकरेच्या हातात सत्ता द्या, बाकीचे टोल नाके बंद करून टाकली. अहो, सत्ता नसताना जर 65 टोल नाके आपण बंद करू शकतो आणि अर्धवट सोडला म्हणतात तुम्ही आंदोलन. हे तुमच्यामध्ये इतक्या दंगली झाल्या, बशीच पाडली गेली. राम मंदिर कुठे आहे? आज त्या राम मंदिराविषयी कोणी बोलायला तयार होत नाही. पत्रकार त्यांना प्रश्न विचारायला तयार होत नाही की ज्या मुद्द्यावरती तुम्ही सत्तेमध्ये आलात, सत्तेमध्ये आल्यानंतर आज ते राम मंदिर उभं का राहत नाहीये. म्हणजे कोर्टात केस आहे. कोर्टात केस तर काय अमित शहाची पण होती. अमित शहा जर कोर्टात सुटलो, राम मंदिर का नाही सुटत? बाकीच्या गोष्टींचे निकाल लागतात, मग या गोष्टीचा निकाल का नाही लागत? याला आंदोलन अर्धवट सोडलं म्हणतात. जैतापूरच्या आंदोलनाचं काय झालं? सत्यात राहायचं आणि बाहेर दिवस आपलं रुसूबाई रुसू रुसूबाई रुसू नसतील किंमत देत बाहेर पडा. पण अंडी पण उगवायची खायचे आणि वर दाखवायला लोकांना नाही नाही आम्ही विरोधी पण आहोत. कसले विरोधी आहात? सत्तेत का बसलाय? पाकिस्तानचा विरोध दाखवत 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 सत्तेवरती आलात. समझोता एक्सप्रेस का चालू आहे अजून? हा भारतामध्ये रोजच्या रोज ट्रेन जात आहेत. त्या बस सेवा सुरू आहे अजून. हवेत उडत असताना नरेंद्र मोदींना पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाचा वाढदिवस लक्षात येतो आणि अचानक विमान तिकडे पाकिस्तानमध्ये उतरता आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देता तुम्ही त्यांना आणि इकडे येऊन शिव्या घालता आमच्या लोकांसमोर.
हे वाढदिवसाला जाणार, तिथे जाऊन केक भरवणार आणि इथे येणार आणि परत शिवेदाला सुरुवात करणार. आणि केक भरवल्या पठाणकोट झालं. तिकडे अतिरेकी घुसले. तिसरा अजून एक विषय मलाच विचारा पत्रकार, मोदींबद्दल तर मागे चांगलं बोलवतात, आता एकदम विरोधात. मग तुम्ही काय करतात? तुम्ही तेच करत होतात. मला ज्या वेळेला एखादी व्यक्ती, मी परत तुम्हाला सांगतो, मुद्दामून सांगतो हा विषय, ज्यावेळेला ते सगळं गुजरात चालू होतं त्यावेळेला रतन टाटांनी एक स्टेटमेंट केलं की राज्य कसं चाललं असावं, चांगलं चाललं असावं, गुजरातकडे पाहावं. म्हटलं बघू. संपर्क साधला, येण्याची इच्छा व्यक्त केली. स्टेट गेस्ट म्हणून मला त्यांनी तिकडे बोलवलं. राज्य पाहिलं. तिथून बाहेर पडतानाची पत्रकार परिषद माझी आजही युट्यूब वरती आहे. आपण जरूर. मी त्यांना सांगितलं, मला पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावरती मी त्यांना सांगितलं होतं, मी म्हटलं ज्या प्रकारची प्रगती इथे सुरू करतायत, चालू आहे, उत्तम गोष्ट आहे, पण प्रगतीच्या बाबतीत आजही महाराष्ट्र हा एक नंबरलाच आहे. गुजरातला अजून लक्ष गाठायचं आहे, पण ते ज्या प्रकारे आज त्याच्याकडे लक्ष देत आहेत त्याच्यावरनं असं वाटतंय की हे जास्तीत लवकर पुढे जातील. महाराष्ट्रातलं राज्यकर्ते म्हटलं त्यांना आळस आहे. हे त्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो मी तिथे. आणि पहिला माणूस होतो भारतामधला, भारतीय जनता पक्षामध्ये देखील कोणाची बोलायची हिंमत नव्हती, तो भारतामधला पहिला माणूस मी होतो जो तिथे बोलला की या देशाला नरेंद्र मोदींसारख्या पंतप्रधानाची गरज आहे. हे मी तिथे स्वतः बोललो होतो. मी ज्यावेळेला तिथलं काम पाहिलं, ज्या वेळेला ज्या प्रकारचं ऍडमिनिस्ट्रेशन, ज्या प्रकारचं लक्ष, पंतप्रधान झाल्यावर बदलले. झालं काय एकदम तुम्हाला? जे निर्णय काँग्रेसने घेतले होते तेच निर्णय तुम्ही पुढे राबवताय. तुमच्या निर्णयाच्यात काय फरक राहिला? कोणत्या पंतप्रधान आजपर्यंत इतका परदेश दौरे करत बसला होता? कुठच्याही नाही पंतप्रधान गेला. 100 दिवसामध्ये ऍक्च्युअली नाही, गुजराती मारवाडीच होते. त्यांनी मला एक क्लिप पाठवली, नरेंद्र मोदींच्या भाषणाची एक क्लिप पाठवली. सत्तेत यायच्या, पंतप्रधान व्हायच्या अगोदर ज्या वेळेला काँग्रेस हा कायदा आणत होती, हा कायदा आणत असतानाच्या वेळेला नरेंद्र मोदींचं भाषण माझ्याकडे आजही आता आहे, जे त्यांनीच दिलं. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की हा जो कायदा आला त्याच्यामध्ये छोटे मोठे सोनार आत्महत्या करतील, बेरोजगारी वाढेल, सर्वसामान्य माणसाला त्याचा फटका बसेल. जर हा कायदा आला तर सर्वसामान्य माणूस दागिने घरात करू शकणार नाही. हा कायदा असता कामा नाही. आणि म्हणून मग काँग्रेसवरती त्यांनी टीका केली. आज सत्तेत आल्यावरती तीच गोष्ट तुम्ही करता ज्याच्या विरोधात तुम्ही बोलला होता. विश्वास कसा ठेवायचा तुमच्यावर? आज तेच गुजराती मारवाडी ज्वेलर्स ज्यावेळेला सगळे आले त्याच्यानंतर ते बाहेर गेले आणि या कॅमेरावाल्यांच्या समोर, या चॅनलवाल्यांच्या समोर त्यांनी घोषणा दिली, एक ही भूल कमल का फूल. एकच चूक झाली आमची, की आम्ही यांच्यावरती विश्वास ठेवला. स्वच्छता मोहीम राबवतात देशामध्ये पंतप्रधानांच्या नावाची. अहो, या गोष्टीची सुरुवात आमच्या गाडगे बाबांनी केली आहे. तर देशभर तुम्हाला ही जर मोहीम राबवायची होती तर ती गाडगे बाबांच्या नावाने राबवायला पाहिजे होती तुम्ही. हा विचार पहिल्यांदा त्यांनी मांडला, त्यांनी आणला, कृतीत आणला.
पण महाराष्ट्रातले ना आमचे कशाला लक्ष द्यायचे? त्यांच्या नावाने काही होणार नाहीत गोष्टी. अनेक आश्वासनं दिली, अनेक लोकांना अनेक भूलतापा दिल्या, सगळ्या सांगितल्या, प्रत्यक्षात काही होत नाहीये. मी मान्य करतो की अचानक काही चमत्कार घडणार नाहीये, घडत असतोच, पण तो चमत्कार घडेल अशी अपेक्षा तुम्ही दाखवली. 100 दिवसात चमत्कार घडेल अशा गोष्टी तुम्ही सांगितल्या. म्हणून लोक आज विचारतायत, लोक आज भारतीय जनता पक्षाला ज्या शिव्या देत आहेत त्याची कारण ही आहे की जे बोललात कुठे गेलं? तुम्हीच बोलला होतात ना, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? तुम्ही कुठे नेऊन ठेवला? आणि आज प्रत्यक्ष तुम्हाला कृतीत नावं दाखवता येत नाही, म्हणून RSS ला पुढे घेऊन काही गोष्टी बोलतात. काय नवीन ट्यून काढली पाहिजे? आता काय सर्टिफिकेट हेच वाटणार? दुकान काढले. ये तुझं नाव काय? भारत माता की जय म्हण. नाही म्हणणार, देशद्रोही. भारत माता की जय म्हण. तो म्हणणार भारत माता की जय, देशभक्त. हे सर्टिफिकेट हे वाटणार. भारत माता की जय हा भाषण संपल्यानंतरचा नारा मी एवढा लहान असताना मी ऐकलाय इंदिरा गांधींच्या तोंडी. त्यांचं प्रत्येक भाषण संपल्यानंतर इंदिरा गांधी या 3 वेळा ओरडायच्या, भारत माता की जय, भारत माता की जय. नवीन टोंग कुठून काढलीत? भारत माता की जय. भारताबद्दल आम्हालाही अभिमान आहे, भारत मातेबद्दल आम्हाला अभिमान आहे. पण माझा आहे तुम्हाला सगळ्यांना मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, सर्वांना, पत्रकारांपासून सगळ्यांना. तुम्हाला आठवतं हो शेवटचं भारत माता की जय कधी म्हटलं तुम्ही? आठवतंय का? कोण बोलतो? सभा किंवा एखादा कार्यक्रम असेल तर आपण बोलतो, अन्यथा रोज कोण बोलतो? चल ग येतो का, ऑफिसला निघालो, चल भारत माता की जय असं पण निघाला घरात ना. ज्या घोषणा त्या वेळेला द्यायच्या असतात, रोज कोण देतं का? मग ह्यांनी एक गोष्ट बोलायची आणि मग ह्यांनी एक फायनान्स केलेली 2 कार्डी जन्माला आलीच आहेत, ती ओवेसी भडवे. संस्था हेच पैसे पुरवतात. ह्यांनी काहीतरी उभं करायचं, मग ह्यांनी काहीतरी बोलायचं, मग लगेच आमचा हिंदू बिथरतो, लगेच थरथराट. नवीन गोष्टी सुरू केल्या आहेत. जिथे जिथे सकाळी फिरायला लोक जातात ना, शिवाजी पार्क असेल, अजून कुठची पार्क असतील, सगळे बाहेरच्या तिकडे कुठच्याही ठिकाणी एक 4 बुरखीवाल्या बायका पाठवायच्या, रोज फिरायला पाठवायचे. मग आमचे लगेच गंभीर होतात. बघितलं, आता इथपर्यंत यायला लागले. अहो हे तुमचा फायदा घेत आहे आणि हेच माणसं पाठवतात त्या बुरख्यामधली. बरं, अनेकदा बुरख्यामध्ये बाई आहे का बो आहे हे पण कळत नाही. स्मृती इराणीला माहिती आहे नक्की. त्याला एकदा अनुभव आला होता, मी वर्तमानपत्रात वाचलंय. तुमचा प्रॉब्लेम आहे तो. एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट असेल ती. निवडणुकीच्या काळामध्ये दिल्लीमध्ये प्रचार करतायत स्मृती इराणी आणि अनेक बुरख्यामधल्या बायका येतात, मिठ्या मारतात, मिठ्या मारतात, मिठ्या मारतात, मिठ्या मारतात. कालांतराने कळणार बायकाच नाही येत त्या.
ते माझ्या माणसाने या मी गोष्ट चालतोय प्रकार बांधवांना माहिती असेल मी काय बोलतोय ते. आणि हे त्यांनीच सांगितलं होतं की असं असं झालं माझ्या बाबतीत. मध्यंतरी मला मी एकदा या रुईया कॉलेजमध्ये गेलो होतो. रुईया कॉलेजमध्ये मला एका कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. आणि मग माझं भाषण विषय संपलं. आणि भाषण वगैरे सगळं संपल्यानंतर मला एका मुलांनी प्रश्न विचारले. मला प्रश्न विचारल्यावरती मला त्यातल्या एका मुलाने प्रश्न विचारला की तुमच्या झेंड्यातले 3 रंग जे आहेत ते काय म्हणतात. काय म्हणतात म्हणजे आणि हिंदुत्वाबद्दल तुमचं काय मत आहे. मुलगा लहान होता. मी म्हटलं अरे पहिली मुळात गोष्ट आपण लक्षात घ्या, मी हिंदू आहे. माझं धर्मांतर झालेलं नाही. मी एका राजकीय पक्षामध्ये एक जो झेंडा घेतलाय त्याच्यामध्ये निळा आहे, जो आमच्या दलित बांधवांचा आहे. भगवा आहे तो हिंदुत्वाचाच आहे. आणि जो हिरवा आहे तो APJ अब्दुल कलामांसाठी आहे. हा बेहराम पाड्या आणि भेंडी बाजार आणि या सगळ्या तुमच्या भिवंडीच्या लोकांसाठी नाहीये तो माझा हिरवा. हा देशाला मानणारे असंख्य मुसलमान या देशामध्ये आहेत. त्यांना तुम्ही दूर लोटता. आणि खरे कोण वाईट आहेत, कुठे हे घराणे बॉलने उभे राहिले आहेत याच्यावरती कोण बोलायला तयार नाही. नुसता पोरखेळ चालवलेला आहे. भारत माता की जय, वंदे मातरम, बोल विषयाला हात घाला. हिंमत आहे का तुमची. ज्या मुंबई शहरामध्ये, ज्या ठाणे शहरामध्ये, ज्या पुणे शहरामध्ये, ज्या आमच्या मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी ज्या देशद्रोहांचे अड्डे उभे राहिलेले आहेत, का नाही उद्ध्वस्त होत. बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमानांचे ज्या वेळेला इथे भारतामध्ये आपल्या शहरांमध्ये ज्यावेळेला अड्डे उभे राहतात, का नाही उद्ध्वस्त होत. देशद्रोहाचे आणि तुम्ही देशभक्तीचे तुम्ही सर्टिफिकेट वाटताय. आणि देश असाच विचार करत बसलो तो म्हटलं तर सगळं एवढं आठवणार नाही म्हणून मी लिहून काढलं. आपल्याकडे फक्त बॉम्ब ब्लास्ट, बॉम्ब स्फोट घडवणारेच हे एवढेच फक्त देशद्रोही असतात अशाचा भाग नसतो. म्हणून मी त्याची यादी काढली होती. माझी ही जी यादी आहे ना, ही यादी आपण नीट ऐका, सरकारनेही ऐकावी, माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेनेही ऐकावी की देशभक्त कोण आणि देशद्रोही कोण याची एक यादी मी मुद्दामून बाहेर काढली आहे की ह्याच्यामधलं कोण नक्की देशभक्त आहे आणि कोण देशद्रोही आहेत. खोटी आधार कार्ड देऊन घुसखोरांना आसरा देणारे देशभक्त की देशद्रोही, अनधिकृत झोपडपट्ट्या वाचवणारे देशभक्त की देशद्रोही, खोटे रिक्षा टॅक्सी परवाने देणारे हे कोण देशभक्त की देशद्रोही, जलसंधारणात घोटाळे करून महाराष्ट्राला पाणी न देता स्वतःचं उघड पांढरं करणारे कोण देशभक्त की देशद्रोही, रोजगार हमी योजनेतून गरीबाला काम न देता तो पैसा हडप करणारे कोण, अनधिकृत इमारती बांधून लोकांना धोक्याच्या परिस्थितीत राहायला लावणारे कोण देशद्रोही का देशभक्त, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवरती हात मारणारे कोण, बँकांकडून कर्ज काढून ते बुडवणारे आणि मौज मजा करणारे कोण, सहकारी बँका बुडवून गोरगरिबांचा पैसा लाटणारे कोण, शेतमालाला पडेल भाव देऊन नंतर ग्राहकाला फसवणारे कोण, लोकांचे पैसे खाऊन त्यांना निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि पूल देणारे कोण आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्यांना जबाबदार असणारे कोण, ह्याची उत्तर मला द्यावी. हे देशभक्त आहेत का देशद्रोही आहेत. लोकांना वसवणारे इथे कोण लोक आहेत. नरेंद्र मोदी परदेशात पैसे आणणार होते ना आणि वाटून टाकणार होते म्हणे. काय बोलताय. आणि आमचे पण टाळ्या वाजवत. करोडो रुपये म्हणे परत भारतामध्ये घेऊन येणार.
दाखल घेऊन येणार. अहो तो मल्ल्या घेऊन गेला. हे इथले घेऊन जात आहेत, आणतायत कुठून? कुठच्या गोष्टीचा कंट्रोल राहिलेला नाही. ते परवा दिवशी आमचे फडणवीस वर्गातला मॉनिटर असतो ना तसा असतो. 66.8 इतकापर्यंत आपण या सगळ्या काहीही बोललं की बिलकुल काय बोलले. मला मुख्यमंत्री पदावरून काढून टाकलं तरी चालेल, पण मी भारत माता की जय म्हणणार. कोण काढतंय? तर कोणी सांगितलं म्हणू नको. कशाला उभा राहा म्हणताय? कोणी काय बोललं नाही, कोणी काय सांगितलं नाही, कोणी काय मागत नाही, काही नाही. आपण स्वतःहूनच फक्त बोलायचं. महाराष्ट्राच्या गोष्टी चालू आहेत, पहिल्यांदा त्याची उत्तर द्या. भारत माता की जय राहू दे बाजूला. ज्यावेळेला भारत चांगला होईल ना त्यावेळेला आपण भारत माता की जय म्हणू. त्यावेळेला अभिमान वाटेल की माझा भारत पण चांगला झालाय. आज मला घोषणा द्यायला पण अभिमान वाटतोय. पहिला तो नीट करा. विदर्भ स्वतंत्र करा, मराठवाडा स्वतंत्र करा. त्या बापाचा माल आहे. हे कोणतरी एक मागो वैद्य, त्याला काय वाटलं मागोती मिळेल. महाराष्ट्राची म्हणे 4 राज्य झाली पाहिजे. तुमच्या वाढदिवसाचा केक वाटला काय? त्याला कोणी यायचं घेऊन जायचं आपला मोकळा आणि खात बसायचा बाका 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 करून. तर मागो वैद्यांना आता काय काय बोलायची गरज आहे? किती वर्ष झाली, वय झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. आता कशाला? आता पृथ्वीपासून स्वतंत्र व्हायची वेळ आली. हे यायचा आणि फुटाणे हे विनाकारण नाही आहे. हे तुम्हाला वाटेल की कोणतरी काहीतरी गंमत म्हणून करते. गंमत म्हणून हे सगळं प्लॅनिंग आहे. हे सगळं ठरवून चाललंय. मुंबई महाराष्ट्राला शिव्या घालता तुम्ही. वेगळ्या यादी आणली यांची. हे घ्या. विदर्भावरती अन्याय झाला, मराठवाड्यावरती अन्याय झाला. विदर्भामध्ये आजपर्यंत मुख्यमंत्री किती झाले? वसंतराव नाईक 11 वर्ष मुख्यमंत्री होते. सुधाकरराव नाईक 2.25 वर्ष. देवेंद्र फडणवीस आतापर्यंत 1.5 वर्ष. म्हणजे 3 मुख्यमंत्री इतक्या वर्षांचे झाले. साधारणपणे 15 ते 16 वर्ष मुख्यमंत्री पद हे विदर्भाकडे होतं आणि आजही आहे. नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री होते. विदर्भातले केंद्रातले महत्वाचे खात्यांवरचे मंत्री कोण होते आजपर्यंतचे? वसंत साठे, NKP साळवे, पंजाबराव देशमुख, प्रफुल्ल पटेल, विलास मुत्तेमवार, हंसराज अहिर, नितीन गडकरी, सुबोध मोहिते, सरोज कापडणे, शांताराम पोटुके हे केंद्रीय मंत्री होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील विदर्भातील काही मंत्री कोण कोण? सुधाकरराव नाईक, शेषराव वानखेडे. शेषराव वानखेडे म्हणजे कोण? वानखेडे स्टेडियम मध्ये. त्यांना मुंबईत घेऊन स्टेडियम बांधता आलं, पण विदर्भात नाही. श्रीकांत जिचकर, दत्ता मेघे, नितीन गडकरी, धर्मराज बाबा आत्राम, राम मेघे, सुधीर मुनगंटीवार, नितीन राऊत, मनोहर नाईक, महादेव शिवणकर, शिवाजीराव मोघे, राजकुमार बडोले, संजय राठोड, अमरीशराव सत्यराव आत्राम, प्रतापराव जाधव, रणजित पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, अनिल देशमुख, प्रवीण कोठे पाटील, संजय देवतळे कोणी राहिले असतील. इतके केंद्रीय मंत्री, इतके मुख्यमंत्री, इतके तुमच्या राज्यातले कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री, एवढं देऊन जर समजा या लोकांनी विदर्भाकडे लक्ष दिलं नाही तर हा दोष महाराष्ट्राचा कसा? त्याला एक विकास महसूल तोडताय तुम्ही.
हे मराठी राज्य अड्डे पार गेलं होतं. या देशावरती राज्य मराठ्यांचं होतं. हे सगळं विसरलो आपण आणि आपणच आपल्या महाराष्ट्राचे तुकडे पाडतो तुमच्या स्वार्थासाठी. आता नवीन लूम काढली, मराठवाडा स्वतंत्र करा म्हणून. हे काय मराठवाड्याचे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री, मराठवाड्यातले मुख्यमंत्री आजपर्यंत झालेले. शंकरराव चव्हाण सुमारे 2 वर्ष, शिवाजीराव पाटील निलंगेकर साधारण 1 वर्ष, विलासराव देशमुख साधारणपणे 8.5 वर्ष, अशोक चव्हाण सुमारे 2 वर्ष, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री साधारणपणे 3.5 वर्ष. मराठवाड्याचे केंद्रातले मंत्री शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे. गोपीनाथरावांना फार काळ नाही मिळाला. राज्य मंत्रिमंडळात मराठवाड्याचे काही मंत्री शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशोक चव्हाण, गोपीनाथ मुंडे, पदमसिंग पाटील, राजेंद्र दर्डा, राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर, प्रकाशदादा सोळंके, सूर्यकांत पाटील, डी.पी. सावंत, चंद्रकांत खैरे, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, जयप्रकाश मुंदडा, हरिभाऊ बागडे, अर्जुन खोतकर, सुरेश धस, रायबान जाधव, फौजिया खान. एवढे मुख्यमंत्रीपद, एवढे केंद्रीय मंत्रीपद, एवढे तुम्हाला मंत्रिपद मिळाल्यानंतर जर समजा त्या भागाचा विकास जर तुमच्याकडनं झाला नाही, त्याचा खापर तुम्ही महाराष्ट्रावर का फोडतात? कशासाठी तुम्हाला स्वतंत्र पाहिजे? शेपट नाही म्हणून? जर शेपट नसेल तर खुर्च्या खाली करा. कारण मला महाराष्ट्र मी तोडून देणार नाही, कोणत्याही परिस्थितीत तोडून देणार नाही. ही कसली तोडातोडीची भाषा आहे? आणि संघाला जर समजा एवढंच पाहिजे असेल तर त्यांचं लाडकं गुजरात तोडा, असं काय करायचं ते करा. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला हात लावता येत नाही, बाकीच्या ठिकाणी तुम्हाला जाता येत नाही. असं काय महाराष्ट्रातली परिस्थिती ओढून ठेवली आहे? एकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत नाही. आज आमच्या मराठवाड्यामध्ये, तिथे मी मागच्या वेळेला मी 2009 अनेक वर्ष मी सांगतोय, तिथे मराठवाड्यातल्या सभांमध्ये जाऊन सांगतोय, आज जी पाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे ना, ही तिथल्याच नेत्यांमुळे. पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांचे साखर कारखाने आहेत म्हणून आम्हाला पण साखर कारखाने पाहिजेत, म्हणून जिथे पाणी नाही त्या मराठवाड्यामध्ये तिथे या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून साखर कारखाने काढले त्या मराठवाड्यात. त्या मराठवाड्यामधली परिस्थिती आता अशी आहे, जवळपास तिथे जर समजा बोर म्हटल्या 1200 फूट खाली पाणी लागत नाहीये. 1200 फूट तिथे ऊस लावत आहेत. या नेत्यांच्या स्वार्थासाठी गेले साखर कारखाने काढले जात आहेत. तिथे ड्रिंकिंग वॉटरचे प्लांट्स काढले जात आहेत. एवढंच कशाला, तिथे बिअरचे प्लांट्स काढले जात आहेत जिथे पाणी नाही. माझ्याकडे एक सर्वे, नॅशनल जिओग्राफिकचा सर्वे आहे माझ्याकडे. त्यांनी ज्यावेळेला म्हणजे त्यांनी जो सांगितला त्याच्यामध्ये की त्यांनी मराठवाड्याचा जो सर्वे केला त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की एक गंभीर गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यांनी असं सांगितलंय की आजची परिस्थिती ही जर कायम राहिली आणि त्या मराठवाड्याकडे जर लक्ष दिलं गेलं नाही तर 2050 पर्यंत मराठवाड्याचा वाळवंट होईल. त्याच्यात त्यांनी असं पुढे दिलंय की जर तो वाळवंट झाला तर ती जमीन परत पूर्ववत करायला साधारणपणे 150 वर्ष लागतील. ही आज मराठवाड्यातली परिस्थिती आहे. या राज्यकर्त्यांच्या नादानपणामुळे ह्या सगळ्या गोष्टी ओढवलेल्या आहेत आणि हातनाक भरतोय आमचा शेतकरी बांधव. पाणी त्याच्याकडे मिळत नाहीये पण या राज्यकर्त्यांना मिळतात. या मंत्र्यांकडे जातं पाणी, ह्यांच्या शेताला पाणी जातं आणि आमचे शेतकरी आत्महत्या करणार. काय वेगळं चालू होतं काँग्रेसच्या राज्यात? काँग्रेसच्या राज्यात पण शेतकरी आमचा आत्महत्या करत होता. आज भाजपच्या राज्यात देखील काँग्रेस असतो, शेतकरी आमचा आत्महत्या करतोय. त्या दिवशी तर मंत्रालयाच्या खाली एका शेतकरी बांधवाने आत्महत्या केली. बातमी तर सर्वांनीच वाचली. पण त्या शेतकरी बांधवांनी शेवटचा जो मेसेज केला होता त्याच्या मोबाईल फोनवरनं, त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार झालं नाही. ना चॅनलवरती त्याची काही वाच्यता झाली
ना वर्तमानपत्रामध्ये फार त्याच्याबद्दल काही लिहून. आणि त्याने जो त्या शेतकरी बांधवाने जो आत्महत्या करताना जो माणूस गेला, जो माणूस गेला, जो आमचा शेतकरी बांधव गेला, मरताना माणूस खोटं लिहित नाही. त्या शेतकरी बांधवाने शेवटचा जो मेसेज केलाय तो मेसेज माझ्याकडे आहे. आपल्याच एका पत्रकारांनी मला मेल केला. मला तो वाचतानाच माझ्या डोळ्यात पाणी आलं की काय भावना असेल त्या माणसाची, जेव्हा तो मंत्रालयाच्या बाहेर ज्यावेळेला विष प्राशन करून ज्यावेळेला त्या शेतकरी बांधवाने आत्महत्या केली, तरी शेवटचा मेसेज दिला. त्याचं नाव आहे माधव कदम पाटील. मित्रांनो, एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकार विरोधी थेट मंत्रालयामध्ये जाऊन विष प्राशन करणार आहे. शेतकरी कर्जबाजारी झालाय. मोदी सरकारने अडचणीत आणले. माझ्या उसाला भाव नाही, माझ्या सोयाबीन, अरे कसा जगेल माझा शेतकरी. अरे रात्रभर राबून सुद्धा त्याचा हक्क मिळत नसेल तर काय अर्थ आहे अशा जीवनाला. अरे देवेंद्र फडणवीस साहेब, मराठवाडा भीषण दुःखाने फार फार गेला आहे. अरे आमची दशा तुमच्या हलगर्जीपणामुळे झाली आहे. आमचा मराठी तरुण, हे बघा, मी जे बोलतोय हे एक माणूस मरताना सत्य बोलून गेला आणि मी जे बोलतोय ना हेच हे सत्य आहे. आमचा हलगर्जीपणामुळे गेला. आमचा मराठी तरुण मराठवाड्यातून पुण्याला येतो, आले तर साधे काम सुद्धा त्या तरुणाला ठेवत नाही. सगळे बिहारी आणि उत्तर प्रदेशचे तरुण कामाला आहेत. अरे माझ्या शेतकरी मरत आहे. मोदी सरकारने बिहार सरकारला हजारो कोटी पॅकेज जाहीर केले आणि देवेंद्र सरकार आमचे वीज बिल माफ करणार नाही. अरे आमच्या शेतात पाणी कुठे आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेने माझा जीव गेला तर शांत बसू नका. मला हे लिहिते वेळेस माझ्या डोळ्यातून पाणी येते. आमचा देव होता बाळासाहेब, ते असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. तुम्हाला माझी एकच विनंती शेतकरी मित्रांनो, माझा जीव गेला तर शांत बसू नका. तुम्हाला खोटं बोलत आहे वाटते का. आई भवानी मातेची शपथ, मी आता मुंबईमध्ये दाखल झालो आहे. आई भवानी मातेची शपथ, मंत्रालयात जाऊन विष घेऊन माझ्या शेतकरी जनतेनो शांत राहू नका. माझ्यासारखा कोणी दुसरा जीव देऊ नका. माझ्या डोळ्यातून खूप रडू येत आहे. देवेंद्र सरकार, माझा जीव गेल्यानंतर तरी जागे व्हा. माझ्या मित्रांनो, माझा शेवट, जर मी कोणालाही काही चूक बोललो असेल तर मला माफ करा. माझा जीवाचा अंत झाला. माझा शेवटचा मेसेज, जय शिवराय. देवेंद्र फडणवीस, काय तुमच्या आणि काँग्रेसमध्ये काय फरक राहिला. नुसते आपल्या कोणी विचारलं की जलशिवार योजना, जलशिवार योजना, त्या दिवशी काहीतरी त्या जाहीर केलं. 33,000 म्हणे विहिरी बांधल्या आहेत. मला बघायच्यात त्या कुठे बांधल्या. दाखवा मला 33,000 विहिरी महाराष्ट्रावर कुठे बांधल्यात. त्या जुन्या असलेल्या विहिरी दाखवू नका आम्हाला. महाराष्ट्रामध्ये जिकडे पाणी नाही तिथे तुम्ही सांगताय, तुमच्या बजेटमध्ये सांगताय 33,000 विहिरी बांधल्या म्हणून. कशाला खोटं बोलताय. प्रशासनावरती ज्या प्रकारची पकड पाहिजे, ज्या प्रकारचा एक तुमचा हात पाहिजे, काही नाही. कोणी अधिकारी विचारत नाहीत. खाली तर कोणी माणसं पण विचारत नाहीत. यांच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला. कशासाठी खोटं बोलून तुम्ही आला सत्तेवरती. देवेंद्र फडणवीस माणूस चांगला भला, कॉम्प्युटर क्लासेस टाक. नुसतं भलं राहून काय होणार आहे. ते असणार आहे का आपल्यामध्ये अजातशत्रू. हे जे कोणी आहेत हे अजातशत्रू आहेत असं सांगितलं नाही का. आमच्या आजोबा सांगायचे अजातशत्रू म्हणजे कोण. गांडू, ज्याला भूमिका आयुष्यात घेता नाही आली, जो कोणाच्या अंगावर गेला नाही, ज्याच्या कोणी अंगावर आलं नाही, मिरवायचं काय. अजातशत्रू होते, अजातशत्रू. नुसता चांगला माणूस म्हणून काय करून घ्यायचं.
पण हे एक शेतकरी बांधव ज्या वेळेला त्याची आत्महत्या करताना ज्या वेळेला एक पत्र जेव्हा लिहितो त्याच्यामध्ये तो एक गोष्ट सांगतो की माझी मुलं मराठवाड्यामधली ज्या वेळेला शहरामध्ये नोकऱ्या शोधायला येतात त्यावेळेला तिथे त्या युपी आणि बिहारच्या लोकांनी त्या नोकऱ्या घेतलेल्या असतात. हे जे राज ठाकरे आजपर्यंत तुम्हाला जे सत्य सांगत होता, एक माणूस मरताना त्याच्या पत्रामध्ये मेसेजमध्ये तो देऊन बोलून गेला की काय महाराष्ट्रातली स्थिती आहे ती. त्या दिवशी बोललो त्यावेळेला रिक्षा जाळा, बस जाळा 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 सुरू. पण त्याच्या मागचा भ्रष्टाचार नाही लक्षात आला. नाही मी नुसत्या फक्त त्या रिक्षा जाळा बोलल्यावरती एवढं सगळं ते रामदेव बाबा बोलले परवा दिवशी, जो भारत माता की जय बोलणार नाही त्याची गर्दन छाटा छाटा. त्याला हात बाईच्या विषयात पडून गेला होता त्या व्यासपीठावर टणाटण उड्या मारून. मी काही बोललो की माझ्यावरती केसेस, ते हरामखोर ओवेसी काही बोलले त्यांच्यावर एक केस नाही. भाजपला मानणारा हा जो सगळा रामदेव बाबासारखा वर्ग गर्दन छाटा बोलले, केस नाही पडत यांच्यावर. यांच्यावर कोणाही केसेस पडणार नाहीत. राज ठाकरे बोलला की केस. आज या सगळ्या शहरांमधली काय परिस्थिती आहे? आज शहरांना पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, सगळ्या शहरांमधला आज पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. कशामुळे झालाय? जे मी सांगत होतो तेच. दिवसाला ज्या शहरांची जे धनाधन जे लोक बाहेरून येत आहेत, जे लोंढे येत आहेत, सगळे कसं पाणी पुरेल? आणि ज्यांचा जन्म इकडे झाला, जे पहिल्यापासून या सगळ्या शहरामध्ये वाढले, या महाराष्ट्रामध्ये वाढले, आज त्यांना पाण्याची टंचाई का? कारण बाहेरच्याला पोचायचंय. रोजच्या रोज देशभरातले ट्रेन भरभरून लोक येत आहेत, त्यांना पोचण्यासाठी म्हणून ते पाणी पाहिजे, म्हणून तुम्हाला पाणी कमी. हे समजू शकतो की महाराष्ट्रात गेल्या वर्षी पाऊस कमी पडला, समजू शकतो, पण हे दिवसेंदिवस वाढत जाणार. बाकीच्याला पोचण्यासाठी म्हणून तुम्ही सॅक्रिफाईस करायचं प्रत्येक गोष्टीमध्ये. इतकी माणसं का? कारण देशभरामधले लोक आले. माणूस की देशाच्या माणुसकीचा, सगळ्या माणुसकीचा विचार करून फक्त तुम्ही तडफडत राहायचं. तुम्ही तडफडायचं का? नाही, बाकीच्यांचा पण आपण विचार केला पाहिजे. सगळेजण आपापला विचार करत असतात, सगळेजण आपापला विचार करून पुढे जात असतात. हे सगळं बोलायला सगळं सोपं असतं. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावरती प्रेम आहे, मग एकत्र घालायला प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कॉलन्या असल्या जातीप्रमाणे, जातींची नावं दिलेली, समाजाची नावं दिलेली, वेगवेगळ्या जाती धर्माप्रमाणे माणसं राहत आहेत. परवा दिवशी कुठेतरी पार्ल्यामध्ये येत होतो, एका सोसायटीचं नाव काय? गुजराती सोसायटी. का गुजराती सोसायटी? कोण मराठी सोसायटी, कोण पंजाबी सोसायटी, कोण तामिळ सोसायटी. प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या आपल्या राज्याबद्दलच्या गोष्टी असतात. म्हणून मला मागच्या वेळी मी गुजरातमध्ये असताना ही गोष्ट बोललो होतो, गुजरातमधल्या गुजराती पत्रकारांसमोर. ही म्हटलं मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं, भुजला ज्यावेळेला भूकंप झाला, तर भुजला भूकंप झाल्यानंतर मुंबईमधल्या, महाराष्ट्रामधल्या, देशभरामधल्या, खास करून मुंबईमधल्या आणि महाराष्ट्रातल्या गुजराती समाजाने जसं भुजला आणि गुजरातला भरभरून पैसे दिले, तसे म्हटलं माझ्याकडे लातूरला जेव्हा भूकंप झाला त्यावेळेला या लोकांचे हात तिथे का नाही ढिले झाले. इथे जन्माला येऊन इथे राहून पण जर समजा आपल्या त्याच राज्याबद्दल जर समजा तुम्हाला प्रेम असेल, एकोपा राहील कसा? एकोपा वाढेल कसा?
आणि आज हेच सगळं षडयंत्र आज सगळं भाजप अख्खं पसरवतंय, जाणून बुजून पसरवतंय. या सगळ्या शहरांमधला जो मराठी टक्का कमी करण्याचं हे सगळ्या बाजूने सगळे बिल्डर येत आहेत, इमारती उभे राहत आहेत आणि इमारतीमध्ये कोण राहत आहेत, बाहेरची माणसं राहत आहेत, अमराठी लोक राहत आहेत. जिथे अमराठी लोकांसाठी म्हणून जिकडे उभ्या राहतात कॉलनीज, मराठी लोक पण आले. याला काय मराठी माणसाबद्दलचा द्वेष आहे मला कल्पना नाही. मराठी असून सुद्धा द्वेष असेल आणि या जर समजा शहरामधला जर मराठी ठसा पुसण्याचा प्रयत्न करत असाल, काय मिळणार काय तुम्हाला, हाताला काय लागणार तुमच्या. आता ते देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की म्हणे काय अधिकृत सगळ्या गोष्टी म्हणे अधिकृत करणार. वा, कोणासाठी चालू आहे. ज्या बेजारांनी फसवलंय आमच्या लोकांना, आज असंख्य मराठी लोक, अनेक मराठी कुटुंब आज तिकडे ठाण्यामध्ये आहेत की ज्या बेजारांनी फसवलं आणि त्यांच्या डोक्यावरती एक टांगती तलवार आहे की कधी घरात बाहेर काढतील. अशा लोकांसाठी असेल योग्य आहे, पण त्याचबरोबर त्या बिल्डरला देखील शिक्षा झाली पाहिजे. परत त्याची कोणाला फसवण्याची हिंमत होणार नाही. पण हा कायदा त्यांच्यासाठी नुसता नाहीये, हे फक्त दाखवायला आहे त्यांच्यासाठी. आज अनेक बिल्डर्स आहेत ज्यांनी उंच उंच टॉवर्स बांधले आणि त्यांच्याकडे अधिकृत बांधकामं झालेली आहेत. त्यांच्यासाठी म्हणणं आहे हजारो कोटी रुपये यांना सगळ्या पक्ष फंडासाठी मिळणार, याच्यासाठीच आहे. त्याच्यावरती बोललं कोण महाराष्ट्रात? राज ठाकरे. त्याच्या विरोधात शिवसेना नाही बोलली, काँग्रेस नाही बोलली, एनसीपी नाही बोलली, कुठचेही दुसरे राजकीय पक्ष बोलले नाही. कारण सगळेच एकमेकांना मिसळलेले आहेत. या सगळ्यांची एकमेकांची अधिकृत कामं आहेत. त्याच्यासाठी म्हणून कोणी त्याच्या विरोधात बोलायला तयार नाही. हा कुठचा प्रकार आहे. अधिकृत गोष्टीला सतत रोजच्या रोज रकाने चॅनल सुरू आहेत, 24 तास त्याच्यावरती त्याच गोष्टी सुरू आहेत. देशाच्या विरोधात घोषणा दिल्या. अफजल गुरुच्या बाबतीत ते बोलले. नरेंद्र मोदी मला एका गोष्टीचं उत्तर द्या. ज्या वेळेला तुम्ही काश्मीरमध्ये पीडीपी बरोबर युती केली जाता, त्याच्या आधी केली, हे पीडीपीच्या लोकांनी तिथे ठराव मांडलाय, अफजल गुरुचा ठराव मांडलाय. अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर त्याची प्रेत त्याचा बॉडी आमच्याकडे पोहोचवा म्हणून सांगितलंय. त्याला फाशी दिल्याचा निर्णय हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे असं पीडीपीचं मत आहे. ज्या काश्मीरमध्ये भारताच्या विरोधात घोषणा आजपर्यंत दिल्या गेल्या त्या पीडीपीने दिल्या गेल्या. हे मुफ्ती मोहम्मद सईद यांचं पण स्टेटमेंट आहे त्याच्यावरचं. त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष आज युतीत आहे काश्मीरमध्ये. त्यांच्याबरोबर तुम्ही युती करता, मग ही ढोंग कसली बाहेर करताय, कसली राष्ट्रवादाची ढोंग करताय. काय राष्ट्रवाद फक्त काय तुम्हाला समजला, आम्हाला माहिती नाहीये राष्ट्रवाद म्हणजे काय. तुमचा नालायकी कारभार झाकण्यासाठी म्हणून या नवीन नवीन उद्योग हे सगळे सुरू करतात आणि नवीन नवीन घोषणा काढतायत आणि त्याला कोट खत पाणी घालते आरएसएस. या आरएसएस बद्दल मलाही आदर आहे, त्यांच्या कामाबद्दल आदर आहे, पण या धंद्यांबद्दल नाही, या गोष्टींबद्दल नाही. मध्यंतरी एक आरएसएसचे प्रचारक काही 2-4 जण मला भेटले. की जरा हाच प्रश्न विचारला, म्हटलं काय चाललंय काय. ते बोलले आम्हालाही नाही समजत, आम्हालाही कळत नाही काय चाललंय. हे कुठून उद्योग सुरू केले त्या सगळ्या घोषणांची. काँग्रेसने वाट लावून ठेवली, हे अजून वाट लावून ठेवत आहेत. ज्यांच्यावरती विश्वास ठेवला ते जर केसाने गळा कापायला निघाले तर काय त्रास होतो. म्हणून राज ठाकरे मोदींच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. हे त्याच्यासाठीचं कारण आहे. ते मी मागेही म्हटलं होतं की नरेंद्र मोदी ही शेवटची आशा आहे. पण तुम्ही जर स्वतः ढोंग करणार असाल, तुम्ही जर स्वतः ढोंगबाजी करणार असाल, फुकटच्या घोषणा नुसत्या करणार असाल आणि प्रत्यक्षात लोकांच्या पदरामध्ये जर काही पडणार नसेल, काही साठायची ती सत्ता, काय करायचं काय तुमचं. या शहरांमधला हे जाणून बुजून घालवत असलेला हा जो आपला मराठी ठसा आहे, हा तुम्हाला टिकवायला लागेल. आज आपण शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली, महाराष्ट्रभर साजरी केली. आता येणारी बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती आहे. ही देखील तितक्या जल्लोषाने आणि मोठ्या पद्धतीने महाराष्ट्रावर साजरी झाली पाहिजे.
या आमच्या महाराष्ट्राने भारताला काय काय रत्न दिली आहेत हे बाहेरून आलेल्या महाराष्ट्रातल्या लोकांना एकदा कळू देत की आमच्या महाराष्ट्राने काय काय रत्न दिली आहेत या देशाला. मे मध्ये स्वातंत्र्यवीर आमच्या सावरकरांची जयंती आहे, ती देखील तितक्या जल्लोषात आणि मोठ्या उत्साहात साजरी झाली पाहिजे. लोकमान्य टिळकांची देखील झाली पाहिजे. मी मध्यंतरी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक आता वर्षाचे पुढच्या वर्षांचे सगळे कार्यक्रम दिलेले आहेत. ते कार्यक्रम आपण योग्य रीतीने आपण चालवाल आणि या सर्व शहरांमधला आपला जो मराठी ठसा आहे हा कायम तुम्ही टिकवाल अशी एक मी तुम्हाला आशा बाळगतो आपल्याकडनं. आपल्याला पुन्हा एकदा या नवीन वर्षाच्या मनपूर्वक मराठी शुभेच्छा देतो आणि आपली सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असतील आता जाताना निघतानाच आपण सर्वांनी त्या काढून घेऊन जायचे. त्याच्यामुळे हा सगळा परिसर आपल्याला मोकळा करायचा आहे, नीट करायचा आहे, स्वच्छ करायचा आहे. धन्यवाद.